हॅलो गाईज. तर आम्ही निघालो होतो प्रयागराजला निघाल्यानंतर हे आमच्या सोबत सगळ्या बायका सगळी माणसं होते. जेव्हा आम्ही गावावरनं निघालो होतो तेव्हाचा हा सीन आहे. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही UPमध्ये गेल्यानंतर तेव्हा पोचलो होतो. आम्ही चहाच्या दुकानावर उभारलो होतो सगळेजण. आमच्या लगभग 5 गाड्या होत्या. तुम्हाला बघू शकता, तुम्हाला दिसतात आमच्या 5 गाड्या. आमचे नाही म्हटलं तरी 50 माणसं होते. एवढे सगळे मिळून आम्ही गेलो होतो. आमच्या बायका. नंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर जेवायला थांबलो. बाया कशा पटपट काम करतात बघा आमच्या. मस्तपैकी जेवायला बिवायला आपलं आरामात बसून खाणं होतं. मस्त बायकांनी पटपट जेवायला बनवलं. मग जेवण करून आम्ही वापस निघालो. नंतर पुढे निघाल्यानंतर आम्हाला भरपूर वेळ लागला तरी जायला. आम्ही रात्री भजनं चालू होती आमची. आम्ही गाडीमध्ये बोर होत होतो म्हणून भजनं गात होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोचलो तिथे प्रयागराजमध्ये आम्हाला नाही म्हटलं तरी 30 किलोमीटर चालायला लागलं. 30 ते 40 किलोमीटर. आमच्या म्हाताऱ्या कशा चालतात बघा. आम्ही पट आमचाही सगळा ग्रुप, आमचीच माणसं आहेत हे सगळे. बघा किती सारे माणसं आम्ही सोबत गेलो होतो प्रयागराजमध्ये असली गर्दी होती, बोलायचा विषयच नाही. किती गाड्या दिसतात बघा. आणि तिथून पुढे 10 किलोमीटरवर एक गाडी भेटली जे 10 किलोमीटरच सोडत होती फक्त. आणि कसे माणसं मेंढरं कोंबल्यासारखे माणसं कोंबलेले. मेंढरं पण कमी कोंबतात जेवढे आमचे माणसं कोंबले होते. आणि एक तर थंडीचं वातावरण होतं, अजून वारा लागत होता. त्यानंतर आम्हाला सोडलं खाली 10 किलोमीटर अलीकडे सोडलं. तिथून पुढे 10 किलोमीटर चालत जायचं होतं. इतकी गर्दी होती 10 किलोमीटर अलीकडे बसून. मग थोडं चालल्यानंतर मध्ये 2 किलोमीटरवर असे गाड्या असायचे. माझ्याच्यानंतर काय चालणं झालं नाही. ते माझे पप्पा कसे चालतात बघा, मस्तपैकी बाकीचे चालत येत होते. बापरे, हा सीन. असली गर्दी होती तिथं रे बाबा. इतकी गर्दी मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कुठं बघितली नाही. तुम्ही पण प्रयागराजला गेला होतात का? आणि तुम्ही पण असली गर्दी बघितली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.